कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे या ठिकाणी स्वागत मलकापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ निलमताई येडगे यांनी करावयाचे आहे विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय बाबांचे स्वागत या ठिकाणी नगराध्यक्षांनी करावयाचे आहे विनंती करतो। याबरोबर माननीय उत्तम दिवे साहेब उपविभागीय अधिकारी कराड यांचे स्वागत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री मनोहर शिंदे यांनी करावयाची विनंती करतो। तिकडे तिकडे जा फोटो काढ तिकडे जा बाळा। बँक ऑफ महाराष्ट्राच्या मलकापूर आचरण पाटील मॅडम यांच्या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। याचबरोबर शाखा प्रमुख माननीय एल कुणाल यांचे पगारी अधिकारी मलकापूर नगर परिषदेचे नगरसेवक प्रशांत साधे यांच्या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। सौ गीतांजली पाटील सभापती महिला बाल कल्याण समिती यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होत आहे। धन्यवाद। यानंतर मी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करा। मलकापूर नगर परिषद यांच्या वतीनं स्वच्छ सर्वेक्षण 2022 त्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या होत्या। त्या स्पर्धेमध्ये ते बक्षीस वितरण आपल्याला केलं जाणार आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं। दुसरा एक मलकापूरच्या शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा संगम हॉटेल परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून पोलीस नियंत्रण कक्ष आपण उभा केलेला आहे। त्या उद्घाटनानिमित्तानं आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री कराडचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा, त्याचबरोबर नेहमीच मलकापूरच्या सगळ्या वाटचालीमध्ये प्रशासन म्हणून अगदी कोविड पासून अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केलं, कामाला गती दिली। त्या आदरणीय कराडचे उपविभाग अधिकारी दिघे साहेब, मलकापूरचे प्रथम नागरिक नीलम येडगे, महिला बाल कल्याण सभापती गीतांजली पाटील, राजेंद्र यादव बाबा, मुख्य अधिकारी राहुल बर्डेकर आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ज्यांना बक्षीस मिळालेले असे सर्व आपण बक्षीस पात्र बंधू आणि भगिनी। कारण म्हणजे बक्षीस स्पर्धा घेण्यामागचा उद्देश असतो की आपण स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये जे काम आता करणार आहोत, स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा सुरू झाल्यापासून आपण अनेक उपक्रम राबवले। गेल्या वर्षी आपल्याला माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यामध्ये तिसरा क्रमांक मिळाला। स्वच्छ भारत मध्ये देशामध्ये आपला 11वा नंबर आला। पहिल्या 10 मध्ये आपण आला असतो तर नक्की बक्षीस आपल्याला मिळालं असतं। माझी वसुंधरा मध्ये बाबा आम्हाला 1 कोटी रुपये मिळाले। विकास काम करत असताना या स्पर्धा त्यातून भाग घेणं अनेक योजना सगळे आपल्याला अवगत आहेत। मी काय त्याचं पुन्हा या ठिकाणी अवलोकन करणार नाही, पण 2 गोष्टी महत्त्वाच्या, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापन या स्वच्छ भारतच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा बाबी आहेत। त्याच्यामध्ये आपण अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत। आपला घनकचरा प्रकल्प आहे शहराच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला, आपण पाहिला तर
राज्यामध्ये पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे की आपण मेट्रिलोकॅटिकल पद्धतीने खत तयार करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा प्रकल्प आमचा सुरू आहे. आमची पाणी योजना, सांडपाणी तंत्र व्यवस्थापन या सर्व योजना सर्व आमचे अधिकारी सातत्याने चांगल्यावर काम करतायत. आपण या ठिकाणी मलकापूर हे शेवटी एक आपलं मॉडेल आहे विकासाचं. आपल्या संकल्पनेतून, आपल्या विचारधारेतून आपण केंद्रात मंत्री, राज्यात मुख्यमंत्री आणि आता विद्यमान आमदार म्हणून काम करत असताना सातत्यानं जे जे मलकापूरला देऊ शकता ते आपण दिलेलं आहे. आणि तुम्ही आला आणि आमच्या सर्व कर्मचारी असतील, सर्व नागरिक असतील, त्यांना कुठेतरी पाठीवर थाप टाकली तर निश्चितपणाने काम करायला ऊर्जा मिळते. मला खात्री आहे यावर्षी आम्ही निश्चितपणानं स्वच्छ भारतमध्ये आमचं नियोजन आमच्या मुख्याधिकाऱ्यांनी चांगलं केलेलं आहे. माझी वसुंधरामध्ये केलेलं आहे. सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतायत. पहिल्या 10 मध्ये येण्याचा आमचा प्रयत्न आहे. निश्चितपणानं आम्हाला गेल्या वर्षी जरी अपयश आलं तर यावर्षी आम्हाला निश्चितपणे यश येईल. मी आपलं सर्वांचं कार्यक्रमाला वेळ झाल्यामुळे फार मोठं भाषण न करता आमचे बचत गट आहेत, आमचे जिल्हा परिषद विद्यार्थी आहेत, शाळा आहेत, ज्या स्पर्धा आम्ही घेतल्या त्यात हॉस्पिटल आहेत, हॉटेल आहेत, काही नागरिक आहेत की ज्यांनी त्याला उत्स्फूर्त साथ दिली असे काही नागरिक आहेत. सर्वांचं या ठिकाणी मलकापूर नगर प्रतिनिधी सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. परिषदेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, त्याचबरोबर प्रियदर्शनी कार्यरत्न योजना अंतर्गत ठेव पावती वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथमतः प्रियदर्शनी कार्यरत्न योजनेअंतर्गत ठेव पावती या ठिकाणी माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे. नाव घेतल्यानंतर संबंधित लाभार्थीने स्टेजवरती लगेच यायचे आहे. श्रीशा सोमनाथ पाटील, आपणास विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. श्रीशा सोमनाथ पाटील प्रियदर्शनी कार्यरत्न योजनेअंतर्गत या ठिकाणी ठेव पावती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी वितरण. श्रीशा सोमनाथ पाटील. अनुजा जयराम जगदाळे. अनुजा जयराम जगदाळे. ईश्वरी अभिजित रांजणे. ईश्वरी अभिजित रांजणे. त्यानंतर आरोही शैलेश सोनावले. आरोही शैलेश सोनावले. अभिज्ञा महेश खेडगे. आरोही नितीन कलम. आरोही नितीन कलम. मीरा मोठे. नगर परिषदेकडे उरण करावे. या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र यांनी मलकापूर नगर परिषदेस बकेट या ठिकाणी CSR फंडातून उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल मलकापूर नगर परिषदेने त्यांचे खूप खूप धन्यवाद. द्वितीय क्रमांक कोमल किरण तडाके. तृतीय क्रमांक स्वरा हेमंत पलंगे. चित्रकला स्पर्धा. चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची नावे अथर्व फुके, कोमल तडाके आणि स्वरा पलंगे. यानंतर पुढचा बक्षीस वितरण समारंभ आहे. निबंध स्पर्धा. प्रतीक्षा जगदीश शिंदे प्रथम क्रमांक. प्रतीक्षा जगदीश शिंदे प्रथम क्रमांक. अनुजा अमर तडाके द्वितीय क्रमांक. अर्पिता संतोष सूर्यवंशी तृतीय क्रमांक. निबंध स्पर्धेमध्ये एक विजेते आहे.
प्रतीक्षा शिंदे, अनुजा कडाके आणि अर्पिता सूर्यवंशी. यानंतर घोषवाक्य स्पर्धा या ठिकाणी विजेते आहेत कन्हैया संजय उभनाळे प्रथम क्रमांक, ऋषिराज संजय उभनाळे द्वितीय क्रमांक, धनश्री संभाजी संकपाळ आणि उत्कर्ष उत्तम हंडे तृतीय क्रमांक निवडून देण्यात आलेला आहे. घोषवाक्य विजेते स्पर्धा कन्हैया संजय उभनाळे, ऋषिराज संजय उभनाळे, धनश्री संभाजी संकपाळ. घोषवाक्य स्पर्धेमध्ये घोषवाक्य स्वच्छ भारत, स्वच्छ भारत. यानंतर जिंगल स्पर्धेमध्ये विजेते आहेत अभिनव फिल्म प्रथम क्रमांक, श्रीशा आबासो गावडे द्वितीय क्रमांक. जिंगल स्पर्धेमध्ये अभिनव फिल्म प्रथम क्रमांक, श्रीशा आबासो गावडे द्वितीय क्रमांक. विजेत्याने लगेच स्टेजवरती जायचे आहे. अभिनव फिल्म आणि श्रीशा आबासो गावडे जिंगल स्पर्धा. जिंगल स्पर्धा अभिनव फिल्म प्रथम क्रमांक आणि श्रीशा आबासो गावडे द्वितीय क्रमांक. त्यानंतर लघुपट स्पर्धा या ठिकाणी विजेते आहेत उत्कर्ष व उद्धव उत्तम खंडे, मनस्वी व दीपराज मनोज येडगे. लघुपट स्पर्धा प्रथम क्रमांक, उत्कर्ष व उद्धव उत्तम खंडे, मनस्वी व दीपराज मनोज येडगे. लघुपट या ठिकाणी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आहे अभिनव फिल्म, द्वितीय क्रमांक अभिनव फिल्म लघुपट स्पर्धा. तृतीय क्रमांक श्रुती विजय रैनार लघुपट स्पर्धा, श्रुती विजय रैनार तृतीय क्रमांक. अभिनव फिल्म द्वितीय क्रमांक लघुपट स्पर्धा. यानंतर भाजी मंडळ स्पर्धा विजेते आहेत समर्थ सदाशिव पवार, राजवीर प्रवीण पाटोळे, श्रद्धा अजित शिंदे. भाजी मंडळ स्पर्धा प्रथम क्रमांक समर्थ पवार, द्वितीय क्रमांक राजवीर पाटोळे, तृतीय क्रमांक श्रद्धा अजित शिंदे. प्रथम क्रमांक राजवीर पाटोळे, द्वितीय क्रमांक. श्रद्धा अजित शिंदे तृतीय क्रमांक. यानंतर रांगोळी स्पर्धा या ठिकाणी विजेत्याची नाव आहेत कृपया लगेच स्टेजवर यायचे आहे. सोनल जगदीश शिंदे प्रथम क्रमांक, शकुंतला प्रवीण खोत द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक शुभांगी अमर जगताप. द्वितीय क्रमांक शकुंतला प्रवीण खोत. तृतीय क्रमांक शुभांगी अमर जगताप.
यानंतर सुंदर माता मास्क स्पर्धा विजेते आहेत अस्मिता बाबासो सूर्यवंशी प्रथम क्रमांक. सुंदर माता मास्क स्पर्धा प्रथम क्रमांक अस्मिता बाबासो सूर्यवंशी. द्वितीय क्रमांक शीतल अनिल कांबळे. शीतल अनिल कांबळे. तृतीय क्रमांक आहे तेजस्वी संदेश शिंदे आणि सुप्रिया आबासो शिंदे. तृतीय क्रमांक याकडे विभागून देण्यात आलेला आहे. यानंतर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू या ठिकाणी तयार करण्याच्या स्पर्धेचे विजेते आहेत सुनीता अवमोतारे प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक शीतल विजय रैनार. शीतल विजय रैनार द्वितीय क्रमांक. दीपाली उमेश कोठावळे तृतीय क्रमांक. दीपाली उमेश कोठावळे तृतीय क्रमांक. यानंतर माजी वसुंधरा कार्यक्रम झाल्यानंतर हा स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्वच्छता दूत यांच्या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्वच्छता दूत अनीस अब्दुल करीम मनेर आणि शंकर दत्तात्रय रैना. कृपया आपण स्टेजवर लक्ष द्यायचं आहे. अजय मारुती पवार. स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्वच्छता दूत अनीस अब्दुल करीम मनेर. शंकर दत्तात्रय रैना आणि अजय मारुती पवार. यानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2022 प्रबोधन परले यांनी या ठिकाणी प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांना वितरण करण्यात आले आहे. सुनील दत्तात्रय कुंभार, विद्याताई सतीश बोरवडे आणि राजश्री नितीन जगताप. त्यामध्ये बदल त्याचबरोबर नागरिकांच्या मध्ये स्वच्छतेविषयी प्रबोधन याविषयी या ठिकाणी लेख लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये सुनील दत्तात्रय कुंभार, विद्याताई सतीश बोरवडे आणि राजश्री नितीन जगताप. यानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्वच्छ आस्थापना या ठिकाणी यांचे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. प्रथमतः हॉटेल संगम स्वच्छ आस्थापना संगम हॉटेल समारंभ होत आहे. नूतन मराठी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक नूतन मराठी प्राथमिक शाळा. त्यानंतर भारतीय विद्यापीठचे यशवंतराव मोहिते विधी महाविद्यालय. भारतीय विद्यापीठचे यशवंतराव मोहिते विधी महाविद्यालय. कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर. त्यानंतर पुढचे आस्थापन आहे पंचरत्न पार्क कोऑपरेटिव्ह सोसायटी मलकापूर. पंचरत्न पार्क कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रतिनिधी यानंतर पुढच्या स्थापना आहे ती कराड अर्बन बँक. पुढच्या स्थापना ती कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. ती कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा मालकापूर स्वच्छ आस्थापनेमध्ये. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा कार्यालय मलकापूर. सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा कार्यालय मलकापूर. कोविड-19च्या लसीकरणामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या प्रभागांची या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 6 कोविड-19 उत्कृष्ट लसीकरण काम केल्याबद्दल स्टेजवर जायचं लगेच आपण. प्रभाग क्रमांक 6 यानंतर
पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 4. प्रभाग क्रमांक 4 नोडल अधिकारी आशा सेविका प्रभाग क्रमांक 4. चे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 6 त्या प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी प्रभागाध्यक्ष माननीय राजेंद्र यादव, सभापती बांधकाम विभाग, नोडल अधिकारी रामभाऊ शिंदे, त्याचबरोबर आशा सेविका यांच्या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते सन्मान होत आहे. प्रभाग क्रमांक 9 प्रभागाध्यक्ष प्रभाग क्रमांक 9 नोडल अधिकारी पांडुरंग बोरगे. कोविड-19 कार्यकाळामध्ये लसीकरणमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल या प्रभागांच्या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. यानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये उत्कृष्ट सफाई कर्मचारी महिला व पुरुष यांच्या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. विशाल शामराव लोंढे स्वच्छ सर्वेक्षण 2022 उत्कृष्ट सफाई कर्मचारी या ठिकाणी महिला व पुरुष यांच्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात येत आहे. सुभाष भानुदास सुरवसे, मधुकर अशोक साठे, अशोक बाळकृष्ण गोडके, दादा नाना एडगे, अनिल मधुकर कांबळे, राणी प्रकाश पाटणकर, उर्मिला निलेश वाडते, सीमा विजय दलाने, शोभा लक्ष्मण साठे. 2022 मध्ये स्पर्धेमध्ये ज्यांचे नंबर आले त्यांचे पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. उत्तम दिघेजी, कराडचे प्रांत ऑफिसर, मलकापूरच्या नगराध्यक्ष नीलमताई येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सभापती सौ गीतांजली पाटील, त्याचबरोबर सभापती राजेंद्र यादव, आपले मलकापूरचे सीओ राहुल मर्डेकर, त्यात बोरोडे, नगरसेवक प्रशांत चांदे, नगरसेवक नारायण रैनागजी, नगरसेविका शकुंतला शिंगण, त्याचबरोबर नगरसेवक सागर जाधव, IDBIचे बँक मॅनेजर श्री कुणाल, अर्जुन देकाळे, चंद्रकांत बागल, रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष उमरसिंग जाधव, त्याचबरोबर रोटरीचे माजी अध्यक्ष सलीम मुजावर, रोटरीचे सचिव श्री लिंगाडे, त्याचबरोबर रोटरीचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण, उपस्थित सर्व पुरस्कार विजेते आणि मलकापूरचे सर्व नगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी वर्ग आणि उपस्थित बंधू भगिनी, भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि माझी वसुंधरा 2.1 या अभियानामध्ये मलकापूर नगरपालिकेनं अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे. त्यामुळे मलकापूर नगरपालिकेचा
बऱ्याच वर असा क्रमांक आलेला आहे, देशात क्रमांक आलेला आहे. आपल्या परिवाराबरोबर गावाच्या राहणीमानात उंचावलं तर ज्याला इंग्रजीमध्ये क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतात, म्हणजे जीवनमानाचा दर्जा हा चांगला ठेवला तर अशा वातावरणामध्ये मुलाबाळांचं संगोपन, त्यांचं शिक्षण, वडीलधाऱ्या माणसांचं आरोग्य हे सगळं चांगलं राहतं आणि एक आनंदी शहर असे उदयास येतं. या उद्देशानं संपूर्ण देशच अशा प्रकारे स्वच्छ, आरोग्यमय, आनंदी असं झाला पाहिजे या संकल्पनेतून ह्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. त्यामुळं मग लोकांना थोडंसं श्रमदान करून आपण आपलं गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे भावना निर्माण झाली. दरवर्षी स्पर्धा होते. मलकापूर नगरपालिकेनं एक अतिशय चांगले काम केलेलं आहे आणि देशात एक आपलं नंबर मिळवलेला आहे. त्याबद्दल त्या सर्वांचं नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सगळे CO, कर्मचारी सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर दुसरा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. कराडची हद्द आणि मलकापूरच्या हद्दीवर जो ट्रॅफिक आयलंड आहे, आपला जो उड्डाण पूल आहे त्याच्या खालची जी तो परिसर आहे तिथं वेड्या वाकड्या पद्धतीने वाहनं पार्क केली जातात. ट्रॅव्हलच्या येणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या बसेस तिथं उभं राहतात. प्रवाशांना उतरवणं, त्यांना प्रवाशांना घेणं, त्याकरता प्रवासी रिक्षाने येतो. त्या सगळ्या गर्दीमुळं जो थ्रू ट्रॅफिक आहे, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारा, पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारा, त्या ट्रॅफिक हा वेगाने येतो आणि शहरातला जी वाहतूक असते ती अगदी हळू गतीने येते, तिथे थांबते. त्यामुळे तिथे एक अपघाताचे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसंग घडतात. मुख्य कारण आहे चुकीच्या पद्धतीने वाहनं पार्किंग करणं, चुकीच्या पद्धतीने रस्ता क्रॉस करणं. हे होऊ नये म्हणून रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या पुढाकारानं, नगरपालिकेच्या सहकार्याने, तिथल्या शेजारच्या व्यापारी मंडळींनी, तिथलं संगम हॉटेल असेल त्यांनी परस्पर सहाय्य करून एक ट्रॅफिक आयलंड, ट्रॅफिक बूथ त्या ठिकाणी उभं केलेलं आहे उड्डाण पुलाच्या खाली. आणि त्या बूथमध्ये पोलीस प्रशासन, एक कर्मचारी आपला अधिकारी ते कायम तिथे ठेवणार आहे. त्याच्याकडे मायक्रोफोन असेल, 5-6 ठिकाणी लाऊडस्पीकर लावलेले. तर कोणीही त्या ठिकाणी चुकीचं पार्किंग केलं, चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर लगेच येतो त्याला सूचना केली जाईल जाहीरपणे. त्यामुळं मग वाहतूक सुरळीत होण्याकरता मदत होईल, अपघातांचं प्रमाण कमी होईल, ही त्यातली कल्पना आहे. हा उपक्रम रोटरी क्लब ही जगप्रसिद्ध सेवाभावी संस्था, त्याची शाखा मलकापूरमध्ये काम करते, त्यांच्या सहकार्यानं, नगरपालिकेच्या सहकार्यानं, पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं, शेजारच्या दुकानदारांच्या सहकार्यानं हा उपक्रम जिथं उभा केला. त्याचाही थोड्या वेळापूर्वी आपण शुभारंभ त्याचा केलेला. म्हणजे अनेक चांगले उपक्रम हे मलकापूर नगर परिषदेच्या परिसरामध्ये उभं राहत आहेत. त्याला एकच कारण आहे, एक दिल्यानं आपण त्या लोकनियुक्त नगरसेवकांनी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी सगळ्यांनी जर काम केलं, त्याला जर पोलीस प्रशासनाचं, वाहतूक प्रशासनाचं जर संपूर्ण सहकार्य असेल, अर्बन डेव्हलपमेंट विभाग जो आहे नागरी, त्या विभागाचं समाज आपल्याला भरपूर पैसे आपल्या गावाकरता आणता येतात. तर चांगली विकास कामं होतात. विकास कामाच्या बाबतीमध्ये मलकापूर नगरपालिकेने अगदी ग्रामपंचायतपासून खूपच नाविन्यपूर्ण पथदर्शक असे प्रकल्प राबवलेले आहेत आणि ते अजूनही प्रकल्प राबवायची प्रक्रिया चालू आहे. आज मला वाटतं त्या मलकापूरच्या नगरसेवकांची एक उत्तर भारताची सहल देखील तुम्ही 50-100 माणसांची सहल जाणार आहे. प्रशिक्षण आहे तिथं बघून जाणार काही काही ठिकाणी चांगलं काम कसं झालेलं आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या मलकापूरला आणखी काही चांगला उपक्रम, काही चांगले उभं करता येतील का, आणि मनाचा दर्जा वाढवता येईल का. झपाट्यानं शहरीकरण चाललेलं आहे आणि त्यामुळं शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे. तर हे विधी महाविद्यालय देखील मलकापूरच्या हद्दीत आहे. वैद्यकीय महाविद्यालय, अशी बरीच महाविद्यालय आहेत आणि
शैक्षणिक नगरी कराडला पर्यायी ठरणारी अशी नगरी तो उभं राहते. आरोग्याची व्यवस्था चांगल्या आहे आणि मलकापूर नगरपालिकेनं जे कोविडच्या विरोधी लसीकरण राबवले तेही उल्लेखनीय आहे. 18 वर्षापूर्वी नागरिकांना पहिला डोस आणि 105% झालेला आहे. 105 याच्या कारणासाठी काही लोक बाहेरच्या गावाहून आले, त्यांचं इथे लसीकरण झालं, ते मलकापूरचे नागरिक नसले तर त्यामुळे एकूण डोस झालेल्या लोकांची संख्या ही मलकापूरच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, 105%. तर ते अभिनंदन करतो. नंतर 18 वर्षावरील त्यांनी दुसरा डोस घेतलेला. दुसरा डोस घेणं सक्तीचा आहे की त्या 3 महिन्याचा गॅप जो काय असेल, 6 महिन्याचा 3 महिन्याचा जो वैद्यकीय गॅप तो नंतर दुसरा डोस घेतला पाहिजे. त्याची टक्केवारी 85% पोहोचलेली आहे. नंतर 15 ते 18 वयोगट मुलांना जो पहिला डोस द्यायचं काम सुरू झालेलं आहे, नवीन सुरू केलेलं, त्यापैकी 75% मुलांना डोस दिलेले आहे. त्यामुळं कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये आपण आता यशस्वी होताना दिसतोय. अजूनही कोरोना संपलेला नाही. त्यामुळं मास्क घालणं, थोडंसं अंतर ठेवणं हे केलं पाहिजे. तर लोकांनी आता काय आता संपला म्हणून पुन्हा पूर्वीसारखं वागायला लागलं तर एकदम झपाट्याने एखाद्याला तो कोरोना होतोय. त्यातून माणसं अजून दगावताय हे लक्षात घेतलं पाहिजे. अजूनही जिल्ह्यामध्ये 200-250 नवीन पेशंट सापडत आहेत. त्यामुळे कोरोना संपलेला नाही. आणि जेवढं आपण आपलं गाव स्वच्छ ठेवू, मलेरियाची साथ आहे, त्या साथी आहेत, नवीन साथी पुन्हा यायला लागलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला मुळातच प्रतिबंध करता येतील. म्हणजे झाल्यावर आजारावर औषध देण्यापेक्षा आजारात होऊ नये त्याकरता आपण जर प्रयत्न केले, ते प्रयत्न फक्त स्वच्छ गावातून होतात. त्याकरता आपला हा कार्यक्रमाचा घेतलेला आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही फार चांगलं काम केलेलं आहे, सोलर ऊर्जा प्रकल्प राबवलेले आहेत, त्यामध्ये आणखी नाविन्यपूर्ण काही गोष्टी करायचा प्रयत्न चाललेला आहे. घनकचऱ्याची व्यवस्था पण फार चांगली नाही. महाराष्ट्र बँकेनं आपल्या CSR निधीतून काही 25 हे डस्टबिनचे कॅन घेतले वेगवेगळ्या रंगाचे. त्यामध्ये ओला कचरा कशा टाकायचा, सुका कचरा टाकायचा, त्याचं एक शिस्त आपल्या गावामध्ये लागेल. त्यातून मग ओल्या कचऱ्यात खत होते, ते खताची विक्री मलकापूर नगरपालिका करते, त्यातून उत्पन्न होतं आणि दुहेरी फायदा होतो. कचरा होत नाही आणि शेतीला उपयुक्त असं खत देखील निर्माण होते. ते अनेक चांगले उपक्रम, मग भुयारी गटरचा उपक्रम असेल, ते या ठिकाणी मलकापूर नगरपालिकेने राबवल्या. सगळ्यांचं हे उपक्रम राबवल्याबद्दल, यशस्वीपणे राबवल्याबद्दल मी मलकापूरच्या सर्व नेतृत्वाचं, ते लोकनियुक्त नेतृत्व असेल, प्रशासकीय नेतृत्व असेल आणि तुम्ही सगळे मलकापूरचे नागरिक आहात, की हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये रोटरीसारख्या संघटना आहेत, तिथं काम करणाऱ्या बँका असतील किंवा इतर हॉटेल आहेत, सगळ्यांच्या सहकार्यातून एक अतिशय सुंदर आदर्श असं नगरी या ठिकाणी उभी राहते आहे. त्यामध्ये सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आज शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय महाराज. आज प्रथम मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा ह्या स्पर्धेचं अभियान स्पर्धेचं ज्या ठिकाणी बक्षीस समारंभ, त्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी माननीय आमदार श्री कृष्णराज चव्हाण बाबा, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच आज या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले उपविभागीय अधिकारी माननीय श्री उत्तम साहेब दिघे साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसाहेब आणि मलकापूरच्या नगराध्यक्षा माननीय श्री निलमताई येडगे, माननीय श्री मनोहर भाऊ शिंदे, रोटरीचे अध्यक्ष अमर जाधव, सचिव प्राध्यापक नगरपालिका सचिव निघाडी सर व सर्व नगरसेवक, तसेच रोटरीचे हर म्हणजे उत्साहित आपले का रोटरी क्लबचे आपले मोहित साहेब, तसेच सर्व या ठिकाणी सभापती, नगरसेवक, नगरसेविका व या कार्यक्रमाला उपस्थित सगळे बक्षीस मिळालेले सगळे विद्यार्थी व त्यांचे सर्व पालक आणि मलकापुरातले सर्व या ठिकाणी उपस्थित नागरिक आणि मलकापूरचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मलकापूर या ठिकाणी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.